लोकशाहीचा बुलंद आवाज, रिपब्लिकन वार्ता, महाराष्ट्र। यवतमाळच्या केळापूर तालुक्यातील रब्बीचे क्षेत्र असून रब्बी हंगामातून शेतकऱ्यांना चांगल्या उत्पादनाची आशा आहे। मात्र गत 3-4 दिवसांपासून ढगाळ वातावरण निर्माण झाले आहे। परिणामी अवकाळी पावसाचे संकेत घोंगावू लागले आहेत। नियमितपणे ढगाळ वातावरण कायम असल्याने रब्बी हंगामात धोका वाढला असून अवकाळी पावसाचे संकट येते की काय या भीतीने शेतकरी धास्तावला आहे। केळापूर तालुक्यातील परिसरातील शेत शिवारात कोरडवाहू क्षेत्रात विविध कडधान्य पिकाची पेरणी केली आहे। पाऊस आल्यास त्या पेरणी केलेल्या पिकांना लाभच होणार आहे। मात्र तूर पिकाच्या पिवळ्या धम्म फुलांनी शेत शिवार फुललेले असताना ढगाळ वातावरणामुळे तुरीचा फुलोरा नष्ट होण्याची शक्यता नाकारता येत नाही। सध्या तूर पिकावर अळ्यांचा व रोगांचा प्रादुर्भाव वाढण्याची शक्यता अधिक असते असे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे। परिणामी त्याचे टेन्शन अधिकच वाढले आहे। सध्या ढगाळ वातावरणामुळे शेतकऱ्यांना तूर पिकाची चिंता अधिक सतावत आहे। रब्बी हंगाम चांगल्या प्रकारे साथ देईल अशी अपेक्षा शेतकरी व्यक्त करत आहेत। मात्र सततचे ढगाळ वातावरण विविध रोगांना आमंत्रण देईल काय अशी चिंता आता शेतकऱ्यांना होत असल्याने चित्र दिसून येत आहे। दिवाळीपासून हळूहळू थंडीचा जोर वाढत होता। मात्र ढगाळ वातावरणामुळे सध्या थंडीचा जोर कमी झालाय। ढगाळ, उष्ण व दमट वातावरणामुळे हिवाळ्यात थंडीचे प्रमाण कमी झाले आहे। बदलत्या वातावरणात मानवी शरीराला जुळवून घेणे शक्य होत नाही। परिणामी मानवी आरोग्यावर परिणाम होऊन सर्दी, ताप, खोकला, डोकेदुखी, अंगदुखी आदी त्रास उद्भवत आहेत। विशेषतः लहान मुले व ज्येष्ठांना या बदलाचा परिणाम अधिक जाणवतो। परिणामी रुग्णालयात गर्दी वाढू लागली आहे। रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र न्यूजसाठी केळापूर प्रतिनिधी हनुमान लसंते, यवतमाळ।